शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. पर्वताकडे जेथून मिळते सहाय्य मला, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी. पाय कदापि तुझा तो ढळू न देणार, दिवसा आभाळ रात्री चंद्र देऊन सांभाळणार, तुला देऊन सांभाळणार. पर्वताकडे जेथून मिळते सहाय्य मला, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी. उजव्या हाताला तुझ्या प्रभू सावली आहे तुला, दिवसा आभाळ रात्री चंद्र देऊन सांभाळणार, तुला देऊन सांभाळणार. पर्वताकडे जेथून मिळते सहाय्य मला, दृष्टी लावीन मी. आजच्या मननाकरिता देवाचे वचन, स्तोत्रसंहिता याचा 4था अध्याय वचने 3 ते 7. स्तोत्रसंहिता याचा 4था अध्याय वचने 3 ते 7. तरी हे ध्यानात ठेवा की परमेश्वराने त्याच्या स्वतःसाठी भक्तिमान मनुष्य निवडून काढला आहे. मी परमेश्वराचा धावा करीन तेव्हा तो माझे ऐकेल. त्याची भीती बाळगा, पाप करू नका. अंथरुणात पडल्या पडल्या आपल्या मनाशी विचार करा, स्तब्ध रहा. नीतिमत्वपूर्वक यज्ञ करा. परमेश्वरावर भाव ठेवा. आमचे कल्याण कोण करील असे म्हणणारे पुष्कळ आहेत. हे परमेश्वरा, तू आपले मुखतेज आमच्यावर पाड. धान्याची व द्राक्षरसाची समृद्धी झाली म्हणजे लोकांना जो आनंद होतो त्यापेक्षा अधिक आनंद तू माझ्या मनात उत्पन्न केला आहेस. देवबाप वाचलेले वचन आपल्यासाठी आशीर्वादित करू. शिववाणीच्या आमच्या सर्व श्रोत्यांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सप्रेम सलाम. प्रियांनो, जी वचने आम्हासमोर वाचण्यात आलेली आहे स्तोत्रसंहिता याचा 4था अध्याय, आणि या स्तोत्रामध्ये आम्ही पाहतो की दावीद सायंकाळच्या प्रार्थनेच्या संदर्भामध्ये आमच्या संगती तो बोलत आहे. प्रियांनो, प्रार्थना हा दावीदाचा एक अविभाज्य असा घटक होता. प्रार्थनेबद्दल दावीद राजा आम्हाला संपूर्ण स्तोत्रामध्ये अनेक गोष्टीबद्दल तो सांगतो. प्रार्थना याचा अर्थ आहे की परमेश्वराबरोबर ती आमची संगती असणं. आणि म्हणून प्रियांनो, ज्यावेळेस आम्ही प्रार्थनेसाठी आम्ही उभं राहतो, प्रार्थनेसाठी आम्ही गुडघे टेकतो, त्यावेळेस परमेश्वराच्या अगदी जवळ, परमेश्वराच्या अगदी समीप असं आम्ही असतो. आमचं हृदय उघडून आम्ही देवासंगती आम्ही बोलत असतो. दावीद स्तोत्रकर्ता सायंकाळच्या या प्रार्थनेमध्ये तो या ठिकाणी सांगत आहे की प्रियांनो, त्याची भीती बाळगा, तुम्ही पाप करू नका आणि अंथरुणात पडल्या पडल्या आपल्या मनाशी विचार करा. प्रियांनो, दिवसभर आम्ही केलेल्या सर्व कामाचा, सर्व गोष्टीचा अहवाल सायंकाळी प्रार्थनेमध्ये परमेश्वरासमोर ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. की कुठं आम्ही पडलेलो आहोत, कुठल्या प्रकारचं पाप आमच्याकडनं झालेलं आहे, कुठल्या प्रकारच्या वाईट गोष्टी आमच्या समोर आलेल्या आहेत, कुठल्या प्रकारच्या काही गोष्टी आम्ही करू शकलेलो नाही, किंवा परमेश्वराला आम्ही किती वेळ दिलेला आहे, या सगळ्या गोष्टीचा लेखाजोखा आम्ही प्रार्थनेमध्ये परमेश्वराच्या समोर आणणं अत्यंत गरजेचं आहे. आणि जर यदा कदाचित आमच्या हातातून त्या दिवसभरामध्ये काही जर अपराध झाले असतील, काही पाप झाले असतील,
तर परमेश्वराच्या समोर ते ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. अनेक वेळेस कळत नकळत अनेक चुका आम्ही करत असतो. अनेक वेळेस झालेल्या पापांची क्षमा न मागता आम्ही आमचं जीवन जे आहे ते जीवन आम्ही जगत असतो. आणि म्हणून आज पुन्हा एकदा परमेश्वर या वचनाच्याद्वारे आम्हाला विदित करत आहेत की आमची सायंकाळ कशा प्रकारे होत आहे. कधीकधी असंख्य वेळेस आम्ही दिवसभर केलेलं काम आणि श्रम यामुळे इतकं थकून जातो की आम्ही ताबडतोब आमच्या बिछाण्याकडे किंवा ताबडतोब आम्ही झोपण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. जसं स्तोत्र 4:8 मध्ये जे सांगितलेलं आहे की मी स्वस्थपणे पडून लागलाच मी झोपी जातो. परंतु ती झोप घेण्याच्या अगोदर परमेश्वरासंगती आम्हाला भेटणं अत्यंत गरजेचं आहे. कारण की यदाकदाचित आमची पापांची क्षमा जर झालेली नसेल तर त्याच प्रकारची क्षमा न होता आम्ही आमचं कार्य त्या दिवसाचं संपूर्ण आम्ही झोपी गेलेलो आहोत. आणि म्हणून हे अत्यंत गरजेचं आहे की आम्ही परमेश्वराची भीती बाळगावी की परमेश्वर यदाकदाचित त्या रात्रीमध्येच जर कदाचित आम्हाला या जगामधून जर आम्हाला जर घेऊन गेला तर अनेक पापं आमच्या संगती जातील. कदाचित आम्ही कोणाचं मन दुखवलं असेल, कदाचित आम्ही कोणाबरोबर ते व्यवस्थितपणे बोललो नसेल किंवा कदाचित आमच्याद्वारे एखादं पातक आमच्याकडनं झालेले असेल. आणि म्हणून हे कळत नकळत मुद्दामून किंवा हट्टवादीपणाच्या सर्व पापाबद्दल रोज सायंकाळी आम्ही तो यज्ञ प्रभूला आम्ही केला पाहिजे की हे प्रभू ह्या गोष्टी माझ्याकडनं घडत आहे. कारण की प्रियानो आम्हाला रोमकरास पत्र याचा 3रा अध्याय आणि 23वा वचन आम्हाला सांगतं कारण की सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडलेले आहे. आणि होय प्रियानो, आमच्याकडनं सदुदित हे पाप होत असतात. पाप याचा अर्थ आहे की देवाच्या गौरवाला उणे पडणं. पाप याचा अर्थ हा आहे की मरणाकडे आम्ही आमची धाव घेणं. पाप याचा अर्थ आहे की परमेश्वरापासून आमचा अलगाव होणं. आणि म्हणून 6:23 मध्ये रोम पत्रामध्ये सांगितलं आहे की पापाचं वेतन हे मरण आहे. आणि म्हणून त्या अगोदर आम्ही आमची सुटका करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून प्रभू करो आणि आम्हाला आमची प्रत्येक सायंकाळ ही त्याच्या चरणाजवळ त्याच्या समक्षतेमध्ये राहू की जेणेकरून आम्ही आमचे सर्व पातक त्याला आम्ही कबूल करावे. आपण प्रार्थना करूया. प्रभू, आज पुन्हा एकदा आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो आणि प्रार्थना करतो देव बापा प्रभू की कळत न कळत हट्टीवादीपणाचे मुद्दामून केलेले सर्व पातके आम्ही तुझ्या चरणाजवळ आणतो. प्रभू, त्या प्रत्येक पातकांची तू क्षमा कर आणि तुझं गौरव तू करून घे. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तो आई. आमीन. येणे जाणे तुझे करील सुरक्षित सदा. दिवसा आभाळ रात्री चंद्र देऊन सांभाळणार. तुला देऊन सांभाळणार. पर्वताकडे जेथून मिळते सहाय्य मला. दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.